नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून एक गोष्ट, नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे बरं का. तुम्ही म्हणताल तुम्ही खजिना म्हणता. हो, माझ्याकडे अकबर बिरबलाच्या गोष्टीचा खजिनाच आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलवरती पहा. तुम्हाला भरपूर असे अकबर बिरबलाच्या गोष्टी पाहायला मिळतील. तर चला आजच्या आपल्या कथेचं नाव जाणून घेऊयात. तुलना. काय कथेचं नाव आहे आजच्या आपल्या अकबर बिरबलाच्या? तुलना. पहा. एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्यबाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले. तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती. अचानक तिला वेदना व्हायला लागल्या. तिला बाळाचा जन्म व्हायची वेळ झाली आहे हे लक्षात आले. ती एका झाडाच्या आडोशाला गेली. तिला मदतीला कोणी नव्हते. तिने एकटीने स्वतःच बाळाला जन्म दिला. तलावातले पाणी घेऊन बाळाला स्वच्छ केले. झोळीतले सामान रिकामे केले. झोळी थोडी झटकून त्याच कपड्यात बाळाला गुंडाळले. बाळाला एका कडेवर घेतले. हातात येईल तितके सामान घेतले आणि आपल्या घरी निघाले. अकबर बिरबल दोघेही हे पाहून थक्क झाले. अकबर बिरबलाला म्हणाला, कमाल आहे या बाईची. गर्भवती असताना इतके काम करत होती आणि इतक्या कठीण वेळी कोणीही सोबत नसताना, वैद्य नसताना तिने स्वतः सर्व काही निभावले. नाहीतर आमची बेगम हजार नखरे असतात तिचे आणि साधं सर्दी पडसं झालं तरी सगळं सोडून आराम करत बसते. दोघे शिकार करून परत आल्यावरही अकबराच्या डोक्यातून हा विषय गेला नव्हता. ते दोघे परत आल्यावर त्याने आपल्या बेगमशी थोडे तुसडेपणाने वागायला सुरू केले. गोडी गुलाबीने वागणे तिची इच्छा पूर्ण बंद केली. बेगम दुःखी झाली. तिने बिरबलाला भेटून आपले दुःख सांगितले. ह्याचे कारण बिरबलाच्या लक्षात आले. त्याने बेगमला निश्चिंत राहायला सांगितले आणि तो अकबराला समजावण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. बिरबलाने अकबराच्या माळ्याला बोलावून घेतले. त्याला सांगितले की काही दिवस बागेतल्या फुलझाडांची काळजी घेऊ नकोस. बागेत फेरफटका मारणे हा अकबराचा आवडता छंद होता. छान भरलेली फुलझाडे बघून तो खुश व्हायचा. त्या बागेची काळजी नाही घ्यायला सांगितल्याने माळी घाबरला, पण बिरबलाने त्याला अभय दिले. त्याला कोणी जाब विचारल्यावर बिरबलाच्या आदेशाने असे केल्याचे सांग म्हणून सांगितले. काही दिवसातच बागेतील फुलझाडे थोडी कोमेजली. त्यांना चांगली फुले येत नव्हती. अकबर बागेत फिरायला गेल्यावर बागेची ही दशा पाहून संतापला आणि माळ्याला बोलावून फैलावर घेतले. माळ्याने घाबरत घाबरत असे बिरबलाला करायला सांगितल्याचे अकबराला सांगितले. अकबराने त्याला जायला सांगितले आणि फुलझाडे नीट राहिली पाहिजेत असा दम दिला. तो गेल्यावर अकबराने बिरबलाला बोलावून त्याला जाब विचारला. बिरबल म्हणाला, हुजूर, ही फुलझाडे फारच नाजूक असतात. त्यांचे किती नखरे असतात. एका माळ्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला ठेवावे लागते. जंगलातली झाडे पहा, कोणी त्यांच्याकडे बघत नाही तरी किती छान वाढतात, सावली देतात, फळे देतात. या झाडांनी त्यांच्यासारखे व्हावे म्हणून मी माळ्याला सांगितले की ह्यांचे लाड पुरवू नकोस. बिरबल, अरे ते जंगलात वाढणारे मजबूत झाडे कुठे, ही नाजूक फुलझाडे कुठे, ह्यांची काळजी घ्यावीच लागते, नाहीतर त्यांची वाढ कशी होणार. दोन्ही झाडांचे प्रकारच वेगवेगळे आहेत, त्यांना एकसारखे कसे वाढवता येईल. अगदी बरोबर बोलतात खावीद. जंगलात स्वतःच वाढणारे मजबूत झाडे आणि महालात वाढणारे सुंदर आणि नाजूक झाडे यांची तुलना करण्यात काही अर्थ नाही. अकबराला बिरबलाच्या इशाराचा अर्थ समजला. त्याने बिरबलाला सांगितले की मी तुला काय म्हणायचं ते समजलो. महालात लाडापोडात वाढणारे सर्व सुविधांची सवय असणार आहे. बेगमची जंगलात लहानपणापासून अवघड परिस्थितीत राहणाऱ्यांची सवय असणाऱ्या भिल्ल स्त्रीची तुलना होऊ शकत नाही. माझ्या हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. अकबर आपल्या बेगमशी पुन्हा नेहमीसारखे वागायला लागला. बेगम परत प्रसन्न झाली आणि तिनेही बिरबलचे आभार मानले. पहा, बिरबलाला अकबराच्या त्या वागणं कसं चुकीचं आहे हे अकबराला कसं समजावून सांगितलं, कसं कृतीतून दाखवून दिलं. तर अशाच प्रकारे आजची ही गोष्ट संपलेली आहे. जर तुम्हाला याची गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.